आज बनवूया दोन वेगवेगळ्या प्रकारच्या भन्नाट आणि हेल्दी चटण्या। एक गोड तिखट पेरूची चटणी आणि एक दमदार चटकदार बीटची चटणी। अगदी 5 मिनिटात तयार होणाऱ्या या चटण्या कोणत्याही जेवणाला सुपर स्वादिष्ट बनवतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पेरूची चटणी बनवण्यासाठी असे पिवळे आणि हिरवे असे आपल्याला पेरू घ्यायचे आहेत। आता या पेरूंच्या आपल्याला अशा लहान लहान तुकड्यांमध्ये कापून घ्यायचे आहेत आणि यांना या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची, आलं, जिरं, काळं मीठ, ह्याच्याने फ्लेवर खूप छान येतो, चवीप्रमाणे मीठ, ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे आपल्याला आता जाडसर वाटून घ्यायचं आहे। असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 1 मूठभर अशी कोथिंबीर घालायची, छोटासा गुळाचा खडा आणि लिंबूचा रस। आता हे सगळे जिन्नस परत आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। इथे पेरूची गोड आंबट तिखट चटपटीत अशी चटणी बनवून तयार झालेली आहे। बीटची चटणी बनवण्यासाठी इथे पॅनमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये जिरं घालायचं, लसूण, आलं, उडदाची डाळ, चण्याची डाळ, लाल सुक्या मिरच्या। आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। हलका हलका डाळींचा कलर चेंज होईल एवढंच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये बीट टाकायचं आहे। तर मी इथे बीट जे आहे ते किसून घेतलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ आणि याला परतून घ्यायचं। तुम्ही इथे बीटचे बारीक बारीक कापसुद्धा करून घेऊ शकतात। बीट लवकर शिजावं ह्याकरता मी ह्याचा किस करून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे बीट जे आहे ते शिजून घ्यायचं आहे। इथे 10 मिनिटं झालेली आहेत आणि इथे बीटसुद्धा शिजलेलं आहे। असं बीट शिजवायचं नसेल तर तुम्ही अगोदर कुकरमध्ये बीट शिजून घेऊ शकतात। आता हे बीट आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। इथे बीट पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता ह्याला आपण या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये ओल्या नारळाचा किस घालायचा, थोडीशी चिंच आणि एकदम थोडंसं मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालायचं आणि याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हे बघा, इथे आपली बीटची चटणी सुद्धा तयार झालेली आहे। हिला आपण एकदम बारीक केलेलं नाही आहे, थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे। अशीच चटणी आपल्याला ही तयार करून घ्यायची आहे। आता ह्या चटणीला आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे। तडका बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे, राई घालायची, उडदाची डाळ, सुकी लाल मिरची, कढीपत्त्याची पानं। आता हा तडका आपल्याला बीटच्या चटणीवर टाकून घ्यायचा आहे। हे घ्या, इथे आपली बीटची चटणी सुद्धा झटपट बनून तयार झालेली आहे। काही मिनिटातच इथे आपली पेरूची चटणी आणि बीटची चटणी बनून तयार झालेली आहे। या चटण्या तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकतात। चपाती, भात किंवा खाकरा कशाबरोबरही खायला हे एकदम स्वादिष्ट लागतात। तर ह्या नवीन प्रकारच्या चटण्या एकदा नक्की ट्राय करून बघा। आज आपण 2 प्रकारच्या भन्नाट अशा चटण्या बनवलेल्या आहेत। तर कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट करून कळवा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा। तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा। तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।